हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन करतो। छत्रपती शिवराय म्हणजे आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि ही अस्मिता केवळ हिंदुस्थानाची नाही, तरी अस्मिता संपूर्ण जगाची आहे। ती जगाची का आहे त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो एका वाक्यामध्ये की या भूमंडळावर कुणाचा जय जयकार आजपर्यंत 400 वर्षे झालेला नाही, कुणाचाच। अनेक उद्योजक झाले, या जगामध्ये खूप श्रीमंत माणसं झाली, या जगावर राज्य करणारे राजे झाले, या जगावर राज्य करणारे मोठे व्यावसायिक झाले, प्रचंड पैशावाले झाले, प्रतिष्ठेवाले झाले। पण या 400 वर्षामध्ये कुठल्याही माणसाचा जय जयकार झाला नाही, पण एकाच व्यक्तीचा जय जयकार झाला, ज्या व्यक्तीचा जन्म या किल्ल्याशिवाय झाला, छत्रपती शिवाजी महाराज की। हा जय जयकार एकाच व्यक्तीचा होतोय। नीतिवंत राजे छत्रपती शिवराय। मग आपल्याला होता येईल का छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार? आज एक व्यासपीठ आणि 18 वर्ष आणि एकच वक्ता, हेच व्यासपीठ ते छत्रपती राजांच्या नावाने राजे प्रतिष्ठान ज्यांनी उभं केलं, ते संस्थापक सन्माननीय बाबूरावजी फाटे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार। आज त्याच्यामध्ये स्वर्गवासी आपल्या सर्वांचे मित्र ज्यांची आठवण आपल्याला होते, अनिल दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आणि विशेष म्हणजे एक व्यासपीठ एक वक्ता, हे नाव तुम्हाला याच्या आधी ऐकायला मिळालं असेल। शिवाजी पार्कवर एक असंच व्यक्तिमत्व होतं, वादळ होतं ते आपल्या सर्वांचं। तुमच्या आमच्या सर्वांची मराठी माणसाची शान होती ती। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि एक व्यासपीठ आणि त्याच्यानंतरची एक व्यासपीठाची व्याख्या जी आहे ती बानगुडे सर आपली। एक व्यासपीठ आणि एक वक्ता, कुणाच्या नशिबात आहे? बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर ते करून दाखवलं, त्याच्यानंतर आज नारायणगावकरांनी म्हणजे आपण बाबूरावजी आपल्या सहकार्याने राजे प्रतिष्ठाने करून दाखवलं। परम पवित्र भगव्या ध्वजाला मी वंदन करतो। शिवजयंतीच्या प्रथमतः सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय बाळासाहेबजी पाटे, त्यांचं मी पहिल्यांदा नाव घेतो कारण बाळासाहेब पाट्यांनी बाबूरावांना जन्म दिला आणि तो हिरा आज सगळ्यांच्या समोर काम करतोय। आदरणीय बाळासाहेब पाटे यांना वंदन। सन्माननीय व्यासपीठावर प्राध्यापक बानगुडे सर, आदरणीय आमचे मित्र चेअरमन सत्यशील दादा शेरकर, आदरणीय आमच्या भगिनी आशाताई बुचके, सन्माननीय माऊलीशेठ खंडागळे, आदरणीय संतोष नाना खैरे, सन्माननीय आमचे दुसरे सहकारी आणि खरं तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अतिशय मनापासून आणि मेडिकल व्यवस्थेमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं, ज्या कुटुंबाला पद्मश्री मिळाली आणि जुन्नरचं नाव दिल्लीपर्यंत गेलं, ते आदरणीय डॉक्टर डोळेंचं कुटुंब, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे। आदरणीय डॉक्टर डोळे आमच्या भगिनीच्या प्रथम नागरिक आहे, लोकनियुक्त सरपंच आहे, ते आदरणीय डॉक्टर शुभदाजी वावळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बाबूरावचे सर्व सहकारी, राजे प्रतिनिधी सर्व सहकारी, आदरणीय संध्याताई, सन्माननीय व्यासपीठावर असलेले आमचे अनेक गावचे सरपंच बसलेले, गांजळे साहेब इथं बसलेले आहेत, उपस्थित आपण सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित। बिन्नी साहेब मला माफ करा, मला सर्व नारायणगावची नावं आज घेता येणार नाही, हेमंतराव, संतोषराव, उपस्थित आपण सर्व सन्माननीय शिवभक्त बंधू आणि भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी आधीचा वेळ घेणार नाही, सरांना खूप लांब जायचं। मी सहज विचारलं कुठे जाणार आहे मुक्कामी, मला म्हटले साताऱ्याला जाणार आहे। मी आज एक गोष्ट त्यांच्याशी चर्चा करतो, तो जी गोष्ट मला पटली नाही मागच्या 8 दिवसामध्ये। मी इतिहास वाचत आलो आहे, खूप इतिहासाची पुस्तकं सुद्धा मी सुद्धा चाललेली आहे आणि शिवरायांच्या विचारांनी सुद्धा मी माझं आयुष्य उभं केलेलं आहे। त्यामुळे 12 महिने जसं मी या तालुक्यामध्ये आलोय, माझ्या छातीला तुम्ही पाहिलं की नेहमी छत्रपती शिवराय
की आता जी धार्मिक तेढ उभी राहते ना त्याची भीती वाटायला लागली मला. सर मी धाडसाने सांगतो, बाळासाहेबांचं एक ब्रह्मवाक्य होतं हिंदू हृदय सम्राटांचं. ते असं होतं की या हिंदुस्थानामध्ये छत्रपती स्वराज्याला ज्यांनी मदत केली आणि अखंड हिंदुस्थानामध्ये जे पाईक म्हणून जे मुस्लिम बांधव जे भारताचा जय जयकार करतात, जे हिंदुस्थानामध्ये ते प्रेम करतात, ते ते सर्व राष्ट्रहिताचे मुस्लिम बांधव यांचं संरक्षण करणं ही आपल्या हिंदुस्थानाची नैतिक जबाबदारी हे बाळासाहेबांचं ब्रह्मवाक्य होतं. पण आज बदल व्हायला लागलाय आणि हे वाईट आहे, हे चुकीचं आहे. आपण सगळी मंडळी छत्रपती शिवरायांना मानणारे पण जे देशद्रोही आहे, देशद्रोहीला मात्र आपण कोणी क्षमा करणार? मला सांगा, देशद्रोही जे आहे जे चुकीचं वागतात त्यांना आपण कोणी क्षमा करू शकत नाही. बघा, अफजल खानाचा वध झाला आणि आई जिजामात्यांनी छत्रपती शिवरायांना एक सांगावा धाडला की जो मेला त्याचं वैर संपलं, त्याचे इनामे आजबाराने त्या ठिकाणी त्यांचं दफन करा. हे कोणी सांगितलं? राजमाता जिजाऊंनी. होय, हिंदुस्थानाचा आणि अखंड हिंदूंचा जय जयकार तर आम्ही 12 महिने करतो, आमच्या रक्तातच हिंदुत्व आहे. पण हिंदुत्वाचा अर्थ असा नाही की आता या हिंदुस्थानामध्ये आपण धार्मिक जर गोष्टी वाढवत बसलो, विकासाच्या गोष्टी वाढवू ना, आपण या जगाची महासत्ता हिंदुस्थानला करू, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला या संपूर्ण असलेल्या जगाची महासत्ता करू. त्याच्यासाठी स्पर्धा व्हायला पाहिजे. पण जातीय धर्माचा जर आज वेळ जर समजा फोपावलं तर आपल्याला इतकं पुढे जात असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये उद्या दंगली झाल्या, जाळपोळ झाली, अडचणी वाढल्या तर याची जबाबदारी कोणी स्वीकारायची? याच्यासाठी स्वराज्य उभं झालं का? याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांचे आपण संविधान स्वीकारलं का? खरं तर या गोष्टी होता कामा नये. मी आज या शिवभूमीच्या व्यासपीठावर मुद्दावून बोलतोय, याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी. आपल्या सर्वांची जबाबदारी अधिकची आहे, कारण छत्रपती शिवरायांचा जन्म आपल्याकडे झालाय. छत्रपती शिवरायांना नीतिवंत म्हटलं. नीतिवंत कुठल्याही राजाला आजपर्यंत म्हटलेलं नाही सर. नीतिवंत फक्त छत्रपती शिवराय. मग नीतिवंत का म्हटलंय? तर सगळ्या जाती जमातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभा करणारा देखना राजा कुठला होता तर तो नीतिवंत फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या आज पश्चात कोणी ते केवळ फक्त एवढ्याच जातीपुरते होते. मेहरबानी करून शिवरायांचा अपमान होता कामा नये. त्यांच्या नीतिवंत या शब्दाचा अपमान होता कामा नये. याची काळजी आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज शिवजयंतीचा दिवस आहे 2025 तिथीप्रमाणे. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतोय, इथून तर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत मी असं समजतो की महाराष्ट्राची सुरुवात इथून तर शेवटच्या टोकापर्यंत महाराष्ट्र ऐकतोय. आज आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, 2 वर्षामध्ये म्हणजे 2026 ची शिवजयंती, 2027 ची तिथीची शिवजयंती, 411 फुटाचा ब्रांजचा जगातला सगळ्यात उंच पुतळा हा शिवभूमीमध्ये उभा राहिलेला असेल. आणि ह्या शिवजयंतीला सर्वांना या शिवभूमीमध्ये यावं लागेल. आता हे आव्हान घेतलं आम्ही खांद्यावर 2 वर्षामध्ये. काही लोक माझी चेष्टा करायची, म्हणायची अरे निवडणूक तोंडवाला ना म्हणून दादा काहीतरी करतोय. बरं, मला हसणारी माणसं मला खूप आवडतात. मी त्यांच्या प्रेमात पडतो. हसले का मी त्यांच्या प्रेमात, आणि रागवलं तरी प्रेमात. मी दोन्ही बाजूने खेळतो. हा, दोन्ही बाजूने खेळायची सवय मला साहेब. हा, गनिमी गाव आहे आपल्याकडे, पण छत्रपती शिवरायांचा वारसदार आहे आम्ही. जो रागवलो त्यांच्या सुद्धा प्रेमात, आणि जे माझ्यावर हसले त्यांच्या सुद्धा प्रेमात. प्रेम तर व्हायला पाहिजे ना. स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं छत्रपती शिवरायांनी. त्यामुळे हे 2 वर्षाचं असलेलं आव्हान आपल्या सर्वांच्या साक्षीने देतो, शिवरायांच्या साक्षीने देतो. आणि राजे प्रतिष्ठाननी ही आणि सगळ्या ग्रामस्थांनी ही जी देखणी वेस उभी केली, या वेसीला उत्तर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात तोड नाही, तोड नाही.
महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री, ज्या आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री, मी पक्षाचे म्हणून कधीच बलाबल कुणाची करत नाही, मला नाही आवडत ते, पण एक तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, ते पहिले एवढे मोठे व्यक्तिमत्व आहे की जे ह्या वेशीवर चढून वरती गेले आणि त्यांच्या मनाला ती गोष्ट खूप भावली आणि त्यांनी मला जो दुसऱ्या दिवशी पण सांगितलं की कौतुक करा त्या शहराचं का त्यांनी इतकं मोठं प्रवेशद्वार शिवरायांचं बनवलं. बघा, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. तुम्हाला आता आवडत नाही शिंदे, त्याला माझा काही दोष नाही, माझा काही दोष नाही त्याच्यात, पण जे खरं आहे ते खरं आहे, हे ब्रह्मवाक्य आहे. स्तुती करायला सुद्धा मन मोठं लागतं का नाही? मन मोठं लागतं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, वारकरी संप्रदायाचा राज्यकर्त्याला, राजकारणी माणसाला ह्या महाराष्ट्रात कधीही पुरस्कार भेटलेला सांगा मला आपण सर्वांनी कोणी, पण आजपर्यंतच्या 500 वर्षामध्ये पहिल्यांदा अख्ख्या महाराष्ट्राच्या वारकऱ्यांनी तुकाराम बीजच्या निमित्ताने संत तुकारामांच्या नावाचा हा एकमेव पुरस्कार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिला, महाराष्ट्राच्या सुपुत्राला दिला. मला खूप आनंद आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मत्सराने आपलं डोकं खराब होतं. आपलं मन फ्रेश ठेवायचं असेल, शिवरायांसारख्या विचारांनी जर आपल्याला जर उभं राहायचं असेल, ते ऊर्जा स्तोत्र आहे, तर मनातलं क्लेमिश बाजूला काढा. बघा, बाबूरावला आमदार हा शब्द बोलल्यावर तुम्ही टाळ्या वाजवल्या की नाही, आणि उद्या खरंच जर आमदार केलं तर किती तुम्ही आनंदी व्हाल. ते पण सामर्थ्य शरद सोनवणेमध्ये आहे, माऊली शेठ. आणि मी जे बोलतो ते करतो सुद्धा. मी वेडा माणूस आहे, वेडा माणूस. मी का सर्वसामान्यांना खांद्यावर घेऊन नाचणारा कार्यकर्ता आहे. माझी काही मोठी राजवट नाही बाबांनो, मी मोठ्या घरातला माणूसच नाहीये. मी काल आहे फकीर, आज आहे फकीर आणि उद्या सुद्धा फकीर. खिशे उलटे करून वरती जाणार आहे, पण शिवरायांचं नाव सोडणार नाही आणि शिवरायांची अस्मिता सुद्धा सोडणार. आम्हाला भलं करायचंय, सोनं करायचंय समाजाचं. छत्रपती शिवरायांच्या विचारांची पाठराखण करायची आहे. आज आमचा अनिल दादा राहिला नाही, पण त्याची आठवण आमच्या सर्वांच्या उरामध्ये आहे. बाबूराव, काम चांगलं आहे, सर्वांचीच कामं चांगली आहे, तुमच्या सर्वांची कामं चांगली आहे. इथं बसलेल्या काही लोकांना कधी कधी आमच्या पोलीस स्टेशनवाले खूप त्रास द्यायचे इथून मागच्या काळात. आता मी आमदार झालं तर त्यांना चहा पाजतात. अरे ही पण लकब आहे ना शरद सोनवणेच्या नावाची. हा, आवाज तर पाहिजे, पण तू कसा पाहिजे, म्हणजे ते म्हणतात ना उपरवाला की काठी में आवाज नाही होत, तसं शरद सोनवणेच्या आमदारकीचा आवाज, नाव जरी ऐकलं तरी अधिकारी म्हणतो बाबा ये आणि चहा पे. बस हेच आमची आमदारकी आहे. विकासाच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांची भूमी. मी सांगतो सर, आपल्याला आपली मैत्री आणि विचाराचं अधिष्ठान शिवरायांचं उंच आहे. आपल्याला कोण कुठल्या पक्षात गेले यांनी काही फरक पडणार नाही. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या नावावर एक रेकॉर्ड होणार आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे, नारायणगावची शिवजयंती तुमच्याशिवाय कधीच होणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगतो. खरंय का खोटं आहे? खरंय का खोटं आहे? मग काय मनामध्ये क्लेमिश ठेवायचं कारण आहे? पक्ष काय पाण्याचा फुगा आहे, आज येतं उद्या नाही. अरे कुणाच्या पक्षाची गॅरंटी येतं? आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.